पूर्ण नाव आहे किरण लक्ष्मण आतलामी. मी वर्ग 10वीत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा जांभेर येथे. मी आज राज्य घटना तयार करताना घडलेल्या घटनांचा घटनाक्रम सांगणार आहे. भारताची घटना 6 डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना फ्रेंच क्रांतीनुसार 19 डिसेंबर 1946 घटना सभागृहात पहिली बैठक झाली. संविधान सभेतील संबोधित करणारे पहिली व्यक्ती जे.बी. कृपलानी सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष झाले. वेगळ्याच्या राजधानी मागणी करत मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला. 11 डिसेंबर 1946 संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष, अरेंद्र कुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि बी.एन. राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले. 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव सादर केला आणि मूलभूत तत्वे मांडली. हीच नंतर राज्य घटनेची प्रस्तावना ठरली. 22 जानेवारी 1947 वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 22 जुलै 1947 नवा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानाचे वर्चस्व असे विभागले गेले. 29 ऑगस्ट 1947 बी.आर. आंबेडकर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त. समितीचे अन्य सदस्य मुन्शी मुहम्मद सदुल्ला. 49 भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेने संमत आणि मंजूर केले. 24 जानेवारी 1950 संविधान सभेची अखेरची बैठक 395 लेख 8 अनुसूचित व 22 बाब असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली. 26 जानेवारी 1950 राज्यघटना अस्तित्वात आली.